नमस्कार, मी अनिल भीमराज पडळकर, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीटोला। तर काल आमच्या शाळेसमोरच्या पटांगणामध्ये एक रिसेप्शन म्हणजे लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी या गोंदिया जिल्ह्यातील माझे आदिवासी बांधव भगिनी आपल्या पाहुण्यांना बोलावून नवरदेव आणि नवरी यांच्या उपस्थितीमध्ये एक रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवत असतात आणि या रिसेप्शनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेली दिसत आहे। बघा, हा या ठिकाणी पेंडाल लावलेला आहे एकदम सुंदर। आणि आता इकडे बघ, आणि आमच्या मुलांना प्रश्न पडलेला आहे की सर, रात्री नवरदेव नवरी ज्यावेळेस मधून जात होते त्यावेळेस त्यांच्या दोनही साईडनं काहीतरी दिसत होतं, तर आपण प्रत्यक्ष त्यांनाच विचारूया। विचार शिवानी, काय प्रश्न होता? तर काल इथे रिसेप्शन होता, तिथून नवरदेव नवरी जात होते, तिथून दोन्ही साईडनं धुंगा कुठून निघत होता? काय निघत होतं? धुंगा। धुंगा सर, इस्तो तर पेटलं नव्हतं, मग धुंगा कसं काय निघत होता? बरोबर। तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला उत्तर पाहिजे तर बघा, आपण जे काल तुम्ही बघितलं, नवरदेव नवरी असे दोन साईडनं जात होते, त्यावेळेस त्या साईडनं त्याला धुंगा निघत होता, बरोबर आहे। आणि आद्याबाईनं म्हटलं की त्या ठिकाणी कोणती आग पेटवलेली नव्हती, तरी पण काय निघत होता? धुंगा। तर मी माझ्या बाकीच्या गोंदिया सोडून इतर जे जिल्ह्यातील शिक्षक बांधव असतील, विद्यार्थी असतील, यांच्यासाठी सांगू इच्छितो, धुंगा म्हणजे धूर, आपल्या तिकडे त्याला धूर म्हणतात। आणि हा धूर दोन्ही साईडनं निघत होता। जे एखादं नाटक असेल, पिक्चर असेल, त्यावेळेस आपण बघतो एखाद्या स्टेजवरची खालून धुवा निघतो, मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो या ठिकाणी आग लागलेली नाही आहे। जसा या चिमुकल्यांना प्रश्न पडला की आग लागलेली नाही आहे, तरी पण धुंगा कसा निघत होता, तर त्यांनी मला प्रश्न केलेला आहे। आपण त्याचं प्रत्यक्ष उत्तर त्या प्रयोगातूनच पाहूया। आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊया आणि आपण बघूया या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले विद्यार्थी दाखव सगळ्यांना एकदा हाय करा सगळे। ओके, सगळे दाखव, सगळे इकडं कुशलम सर दाखव। ओके, चल ये इकडं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही तुम्हाला प्रश्न पडले की रात्री रिसेप्शन होतं आणि त्या रिसेप्शन मध्ये नवरदेव नवरी असे मधून जात असताना त्यांच्या साईडनं धुवा निघत होता, तर हा धुवा म्हणजे धूर कसा काय निघत होता? त्यांनी तर आग लावली होती का? नाही, आग लावली नव्हती, तरीही धुवा निघत होता, अशा आमच्या या पोरींनी प्रश्न विचारला। तर आपण त्यासाठी आदरणीय आपले पालक ज्यांनी त्या धुव्याचं काम केलं, शुभमजी शहारे यांना मी कॉल केला प्रश्न विचारल्यानंतर की मला तुमच्याकडं ते धुव्याचं साधन आहे का, तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की धुवा निघतो कशामुळं आणि काय कारण आहे, बरोबर आहे। आग न पेटवता धुवा कसा निघतो, मी तुम्हाला आज काही प्रयोग पण त्याच्यावर करून दाखवणार आहे। सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं। ओके विधी, इकडे लक्ष दे, सर्वांनी लक्ष इकडे द्यायचं। आता बघा, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, तिचं नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे। अरंत पेटी दाखव आपली ही। ओके ओके, ही जी गोष्ट तुमच्या समोर दिसू राहिलेली आहे, हिला आपण पेटवलेलं नाहीये, हिचं नाव आहे ड्राय आईस। काय नाव आहे? ड्राय आईस म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड असतो, CO2, आपण ऑक्सिजन घेतो ना, ओके, तसं बाहेर सोडताना कार्बन डायऑक्साईड सोडतो, तो कार्बन डायऑक्साईड आपण जो घेतो सोडतो, त्या कार्बन डायऑक्साईडला जर आपण अतिशय थंड केलं, काय केलं? अतिशय थंड केलं, तर त्याच्यापासून हा ड्राय आईस बनतो। याला म्हणतात कोरडा शुष्क बर्फ। याला काय म्हणतात? कोरडा शुष्क बर्फ। हा एखादी गोष्ट जास्त थंड केली, कार्बन डायऑक्साईड, थंड कार्बन डायऑक्साईड म्हटलं तरी पण चालेल, किंवा घनरूप कार्बन डायऑक्साईड, काय म्हणायचं याला? पदार्थाच्या 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव, वायू। स्थायू म्हणजे जे घनरूप असतात, बरोबर आहे, हे काय स्थायू रूप आहे। दगड काय? स्थायू रूप। बर्फ काय? स्थायू रूप। त्याप्रमाणे हा कार्बन डायऑक्साईड पण कसा आहे? स्थायू रूप। याच्यानंतर पाणी कसं आहे? द्रवरूप। पेट्रोल कसं आहे? द्रवरूप। तेल कसं आहे? द्रवरूप। गाडीतलं इंधन कसं आहे? द्रवरूप। ऑक्सिजन कसा आहे? वायुरूप। कार्बन डायऑक्साईड कसा आहे? वायुरूप। नायट्रोजन? वायुरूप। हवा? वायुरूप। बरोबर। मग या कार्बन डायऑक्साईड वायुरूप होता, परंतु त्याला एवढं थंड केलं की त्याचा बनलाय शुष्क बर्फ किंवा घनरूप कार्बन डायऑक्साईड, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड।
आता मुलांनो, रात्री तुम्ही जे बघितलं तर एक पहिलं महत्वाचं, याचे मी काही उपयोग सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. हा याला कधी हाताने पकडायचं नाही. हाताने जर पकडलं तर जास्त वेळ पकडल्यानंतर आपली त्वचा जळू शकते. याने त्वचा जळू शकते, खराब होऊ शकते, म्हणून याला हात लावायचा नाही. दुसरं, याचा उपयोग कुठं कुठं होतो मी सांगतो. तुम्ही तुमच्या गावाकडे मध्ये जनावरांचा डॉक्टर येत असेल, त्या जनावरांच्या डॉक्टरकडे एक पेटी असते. ओके, त्या पेटीमधून त्याने जर एखादी काही वस्तू काढली तर एकदम धुवा निघतो त्याच्यातून. तुम्हाला वाटतं एवढं थंड कसं? त्यामध्ये ठेवलेला असतो ड्राय आईस, शुष्क बर्फ. आता दुसरं, त्याच्यानंतर आणखीन सांगतो, आपल्या कोठराड्यांमध्ये तयार झालेले मासे आपल्याला अमेरिकेला पाठवायचे, पण मासे हे नाशवंत पदार्थ आहेत. कसे तर नाशवंत, एक दिवस जरी बाहेर ठेवले तर ते खराब होऊन जातात, नासून जातात, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं त्या माशांना हे अशा खोक्यामध्ये, थर्माकोलच्या खोक्यामध्ये ठेवतात, त्याच्या ड्राय आईस साईडला ठेवतात, त्याच्यामध्ये मासे असतात. आणि मग ते मासे कुठे पाठवले जातात? बाहेर पाठवले जातात, बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारे हे मासे आपण दुसऱ्या देशामध्ये काय करू शकतो? निर्यात. आणि त्याच्यामध्ये काय ठेवला जातो? ड्राय आईस. वेगवेगळ्या लसी, कोरोनाची लस होती बघा, कोरोना रोग आला होता 2020 मध्ये, बरोबर आहे की नाही? कोरोना नावाच्या रोगावर जी लस होती, कोवॅक्सिन, आणि दुसरी एक जी लस होती कोविडशील्ड, या ज्या लसी होत्या, या लसी स्टोरेज कशामध्ये केल्या जातात? या ड्राय आईस मध्ये, नाहीतर लस खराब होऊन जाते. मग हा एवढा फायद्याचा आहे की जेवढे काही पदार्थ आपल्याला जास्त काळ टिकून ठेवायचे ते या ड्राय आईस मध्ये ठेवले जातात. आलं लक्षामध्ये? ते खराब होत नाही. आता दुसरं तुमचा प्रश्न, मग याचा आणखी दुसरा एक उपयोग, याच्यापासून काय तयार होतो? तर धुवा. काय तयार झालाय? धुवा म्हणजे धूर. तर आपण आता प्रत्यक्ष पाहूया. आपण आता काय करूया? प्रत्यक्ष पाहूया की धुवा कसा तयार झाला किंवा धूर कसा तयार झाला. धुवा कसा तयार झाला किंवा धूर कसा तयार झाला. तर या ड्राय आईसचे काही खडे घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये टाकायचे. बघा, तो याचा सुद्धा फिट बसून गेला. ड्राय आईसचे खडे घ्यायचे आणि अशा भांड्यामध्ये टाकायचे. ओके, आपण या ठिकाणी ड्राय आईसचे काही खडे घेतलेले आहेत आणि ते आता आपण भांड्यामध्ये टाकलेले आहे. या ठिकाणी दुसरं एक काम करायचंय. हा ड्राय आईस मी भांड्यामध्ये टाकलाय, कोणताही हात लावलेला नाही. आता याच्यातून धुवा कसा निघतो? जादू मंत्र नाही. एखादा ओम भट स्वाहा, जादू बिदू काही नसते, विज्ञानाने सांगितलेलं आहे, जादू नाही. याला घ्यायला काहीतरी आणि पटकन ते टोपक काढण्याचं, चला पटकन. तर आपल्याला दुसरी महत्वाची, घ्यायला पटकन याला काहीतरी, तर आपल्याला दुसरं महत्वाची एक लक्षात ठेवायचंय. ड्राय आईस एका भांड्यात घेतलाय, त्याच भांड्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचंय. कोणतं पाणी? त्याला पण हात लावताना व्यवस्थित, कारण जास्त गरम असलं तर आपल्याला लागेल. जादू बघा, जादू बघा, जादू हो गया. ये देखा, हे बघा, जादू आहे की नाही? ही जादू नसून ड्राय आईस बरोबर, लक्ष द्या, ड्राय आईस म्हणजे काय? एकदम थंड केलेला कार्बन डायऑक्साईड. बसा खाली, इक्वाइट, लुक ॲट मी. आता बघा, ड्राय आईस म्हणजे एकदम थंड केलेला कार्बन डायऑक्साईड होता, बरोबर आहे की नाही? तर हा थंड केलेला कार्बन डायऑक्साईड आपण गरम पाणी टाकलं म्हणजे तो काय झाला? उष्णतेने पिघळला आणि तो विघळल्यानंतर सीधा ड्राय आईस मधून डायरेक्ट वाफेत रूपांतर होणं, याला म्हणायचं सब्लिमेशन, संप्लवनशील पदार्थ. जसं कापूर उघड्यावर ठेवला, स्थायूमधून डायरेक्ट वायूमध्ये जातो, त्याप्रमाणे हा ड्राय आईस सुद्धा डायरेक्ट स्थायूमधून कशामध्ये चाललाय? वायूमध्ये. मग याला म्हणायचं सब्लिमेशन. काय म्हणायचं? सब्लिमेशन. गरम पाणी का टाकलं कळालं? कारण की तो थंड होता, गरम पाणी टाकल्यामुळे त्याचं पटकन रिॲक्शन झाली, बरोबर? आता हे सगळ्यांना कळालं धूर कसा तयार होतो? आग लावली का मी? कोणती जादू केली का? पहिलं कशाचे खडे टाकले? पहिलं काय टाकलं? नंतर काय टाकलं? नंतर काय टाकलं? आणि काय तयार झालाय? धुवा, बरोबर? आता आपण बघूया दुसरा प्रयोग.
दुसरा प्रयोग असा आहे पोरांनो की आपण काय करणार आहे, रब्बर आहे ना आपल्याकडे, रब्बर द्या, छोटस रब्बर 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 द्या, कोणतं पण द्या, पटकन द्या. बरं ठीक आहे, राहू द्या. चला आता आपण दुसरा एक प्रयोग करणार आहोत या ठिकाणी. बघा ही बॉटल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट की बॉटल मध्ये ज्यावेळेस ड्राय आईस तुम्ही टाकणार आहे, बॉटलचं झाकण कधीच बंद करायचं नाही, नाहीतर याच्याच्या वाफेने याचा स्फोट होतो. काय होतो? स्फोट. त्यामुळे बॉटल मध्ये ड्राय आईस कधी टाकायचा नाही आणि टाकला तर झाकण उघडं ठेवायचं. ओके, त्याला कशामध्ये बंद करून ठेवायचं नाही, कारण त्याची वाफ काय होते मग सगळीकडे स्फोट होऊ शकतो. अशा थर्माकोल मध्ये ठेवू शकता तुम्ही, बरोबर. चला आता आपण दुसरा प्रयोग बघूया. आपण फुगा कशाने फुगवतो रे? तोंडाने किंवा हवेने. कशाने? हवेने, मशीनने फुगवतो. परंतु हा ड्राय आईस आपला फुगा फुगून दाखवणार आहे. त्याला आपण कामाला लावूया. ठीक आहे, चला बघूया आपण आता ड्राय आईस काय करतोय, कसा फुगा फुगवतोय. याचं तापमान सुद्धा थंड झालंय, फुल थंड झालंय हा. ठीक आहे, मी आता या बाटलीमध्ये थोडंसं गरम पाणी घेतोय. ओके, मी या बाटलीमध्ये थोडंसं काय केलंय, गरम पाणी घेतलेलं आहे. आता आपण या बाटलीमध्ये थोडे ड्राय आईसचे छोटे छोटे खडे टाकणार. खडे टाकल्यावर काय होईल मला सांगा बरं. बघा किती हुशार आहेत तुम्ही. आणि याच्यावर लगेच आपल्याला फुगा लावायचा. बघा आपण फुग्याला फुगवलाय का? आणखी थोडा वेळ लागेल, फुगा काय होईल, फुटून जाईल. पाणी बघा खाली कसं होत आहे, खाली दाखवा रंग. इकडे लक्ष दे. बघा आता मला सांगा, हे बस खाली कसं, मला सांगा हा फुगा फोटो पण काढायचा. हा फुगा कसा कसा फुगला रे? फुगा आपण तोंडाने फुगवलं का? आता मला सांगा, आपण पहिलं बॉटल मध्ये काय घेतलं, गरम पाणी, त्याच्यात काय टाकलं, आणि नंतर वरून काय लावलाय, आणि फुगा काय झाला या ठिकाणी, आता जास्त जर वेळ ठेवला तर फुटू शकतो, त्यामुळे आपण त्याला काढलाय. आणि या फुग्यामध्ये काय असणार आहे बघूया आपण, आहे का? यस, चालेल, खूप छान. आता आपण तिसरा प्रयोग करणार आहे. एक प्रयोग आहे आपला तिसरा, मेणबत्ती. आता मला सांगा, कोणतीही वस्तू जाळायची असेल, ज्वलन व्हायची असेल, तर तिला गरज असते ऑक्सिजनची. कशाची गरज असते? ऑक्सिजन. कशाची गरज असते? ऑक्सिजन. आता बघा इकडे लक्ष द्या. आता या मेणबत्तीला आपण एक तास लाईट नसल्यामुळे खूप गरमी होते आहे ना. आता ही मेणबत्ती मी पेटवलेली आहे, बरोबर. ही मेणबत्ती काय झालेली आहे, पेटवलेली आहे. आता या मेणबत्तीला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनची गरज आहे. कशाची? ऑक्सिजन. जर ऑक्सिजन नसेल तर ही मेणबत्ती विझू शकते. आता आपल्याकडे बघा कार्बन डायऑक्साईड आहे. आपण काय करूया, या मेणबत्तीला जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईडचा धुवा देण्याचा प्रयत्न करूया, मग पाहूया ही मेणबत्ती चालते का. मी पुन्हा गरम पाणी घेतलंय, हवा कुंकून जाते रे. ओके, बघा परत बघा इकडं. मेणबत्तीच्या जवळ जसं तुम्ही हे कार्बन डायऑक्साईडची हवा घेऊन जाणार तर तिथं ऑक्सिजन कमी होतो आणि या धुव्यामुळे बघा मी काही बोलत नाही, हवा तुम्ही म्हणता फुकली, विजली का? तालिया. आता मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे आहे. बडबडे
पहिला प्रयोग आपण काय केला की बाबा ड्राय आईस घेतला, तो हाताने घेतला का मी? आता मी प्रश्न विचारतो, ड्राय आईस हे कोणत्या वायूचं रूप आहे? फक्त हात वर करा बरं. ड्राय आईस कोणत्या वायूचं रूप आहे? हे बोलायचं नाही, फक्त हात वर करायचं. बरोबर आहे, फक्त हात वर करा, फक्त हात वर करा. यांना दाखव, हात वर व्यवस्थित, व्यवस्थित हात वर करा, व्यवस्थित हात वर करा, व्यवस्थित हात वर करा. ओके, साक्ष सांग बरं. कार्बन डायऑक्साइड. शाबास. कोणत्या वायूचं रूप आहे? आता मला सांगा, जो ड्राय आईस मी घेतला तो स्थायू रूप होता, द्रव रूप होता की वायू रूप होता? स्थायू, द्रव, वायू याच्यापैकी जो याच्यामधून मी चिमट्यामध्ये पकडला तो कसा होता? यांच्याकडे दाखव. हा, दीप्तीला विचारू आपण. बघा, याचा दुसरीची मुलगी दीप्ती बहेकर हिने सुद्धा सांगितलं तो स्थायू रूप होता. कसा होता? स्थायू. आता मी त्याला पकडलं आणि याच्यामध्ये टाकलं, त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं, तर तो स्थायू मधून डायरेक्ट कशामध्ये रूपांतरित झाला? स्थायू मधून कशामध्ये रूपांतरित झाला? स्थायू मध्ये झाला, वायूमध्ये झाला की द्रव मध्ये झाला? स्थायू मधून कशात झाला? मानसी, मानसी. हा, वायू. शाबास. कशामध्ये झाला? वायूमध्ये. आणि स्थायू मधून डायरेक्ट वायूमध्ये जाण्याला संप्लवनशील पदार्थ किंवा सबलिमेशन म्हणतात. काय म्हणतात? सबलिमेशन. मोठाले सातवीचे पोरं लक्षात ठेवा, काय म्हणतात? आणि हा प्रयोग करताना काळजी घ्यायची की जास्त वेळ आपल्यापाशी राहिला नाही पाहिजे, नाहीतर आपल्याला पण त्रास होईल. कारण की आपण ऑक्सिजन घेतो ना, आणि आपण जास्त कार्बन डायऑक्साइड मध्ये राहिला तर जास्त त्रास होईल. बरोबर आहे की नाही? चला, इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? ओके. आणखीन एक शेवटचा प्रश्न. कोणतीही आग जळण्यासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते? आग जळण्यासाठी किंवा माणूस कोणता वायू घेतो? बरोबर. याला युगातला विचार. छोट्याला मोठ्याने सांग. ऑक्सिजन. शाबास. कोणताही वायू आग जळण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? ऑक्सिजन. परंतु मी ज्यावेळेस याच्या जवळ नेलं, याच्यामधून काय बाहेर पडत होता? कार्बन डाय ऑक्साईड. आणि तो याच्यावर गेल्यावर आग विझली का आणखीन वाढली? म्हणजे आग कार्बन डायऑक्साइड मध्ये गेली तर काय होते? विझते. काय होते? विझते. समजलं सगळ्यांना? ओके. आणखीन आपण एक प्रयोग बघितला फुग्याचा. फुग्याला आपण कशाने फुगवतो? तोंडाने. पण आज आपला फुगा कोणी फुगवला? कार्बन डायऑक्साइड. कोणता कार्बन डायऑक्साइड? वायू. सगळ्यांनी बघितलं ना, फुगा मी फुगवला का? मनाने फुगला ना. त्याच्यातून बाहेर पण काय पडला? कार्बन डायऑक्साइड. या ठिकाणी आपण आज जे काही प्रयोग बघितले, बरोबर आहे, ते सगळ्यांना समजले असावे. परत कोणत्याही लग्नामध्ये गेले, नाटकामध्ये बघितलं, डॉक्टरच्या थैल्यामध्ये बघितलं, त्या नंतर एखाद्या मेडिकल मध्ये जिथं आपलं रक्त स्टोअर केलं जातं, जिथं आपल्या वेगवेगळ्या पेशी स्टोअर केल्या जातात, जिथं वेगवेगळे नसी स्टोअर केल्या जातात, त्या ठिकाणी तुम्हाला जर असं दिसलं, आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, तिकडं ना, बस आता यांना बघू. या प्रकारे जर दिसलं थोडं थोडं धुरी येणं वगैरे, तर याला काय म्हणणार तुम्ही? ड्राय आईस. याला काय म्हणणार? ड्राय आईस. ओके. चला बसा खाली, खाली बसा. आणि या ठिकाणी बरोबर, या ठिकाणी आपल्याला छोटासा प्रयोग तुमच्या समोर करण्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय कुमार उके सर यांनी परमिशन दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर हा वर्ग या ठिकाणी आता दुसरी तिसरीचे मुलं बसतात, आदरणीय संतोषजी कृष्णाम सरांनी हा वर्ग दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीने आपल्याला ड्राय आईस दिला ते आपल्या अरहंत शहारेचे वडील आदरणीय शुभमजी शहारे, त्यांनी आपल्याला जो ड्राय आईस दिला ते आणि प्रयोगांवर त्यांच्यामुळे आपल्याला प्रयोग करता आले. त्याचबरोबर नैतिकने आपल्याला फुगे दिले.
नैतिक आपला जो विद्यार्थी आहे, माजी विद्यार्थी, त्याने आपल्याला फुगे दिले त्याबद्दल नैतिक आणि आदरणीय शुभमजी शारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ओके, आता मी दोन पोरांना कोणाला तरी उभा करत आणि प्रयोगाबद्दल 2 मिनिटं बोलायचं. पृथ्वी बागले, काय वाटलं तुला प्रयोग बघून? मला प्रयोग बघून चांगला वाटला. मला ते ड्राय आईस कसं आहे त्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्याच्यामधून धूर कसा निघते त्याची पण माहिती मिळाली आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो फुगा पण फुगवू शकतो आणि तो जेव्हा विस्त जेव्हा पेटवल्या जाते त्याच्याजवळ नेला तर त्याच्या विस्त इजते म्हणून माहीत झालं. वा, गोष्ट टाळ्या. याच्यानंतर आपण जाऊया अध्याबाई सांग बरं तुला काय वाटलं प्रयोग बघून? तर प्रयोग बघून मला माहित झालं की धूर हा इस्तो पेटवल्यावर नाही पेटत का ते ड्राय आईसनं पेटवले जातात आणि ड्राय आईस हा कार्बन डायऑक्साईडनं बनलेला आहे. ड्राय आईस हे डॉक्टर आपल्या इंजेक्शन घेण्यासाठी वापरतात आणि आम्हाला कळते कोटरा डॅमतून ते अगर दुसऱ्या देशामध्ये आम्हाला मच्छी द्यायची असेल त्यासाठी पण कार्बन डायऑक्साईडचे ड्राय आईस वापरले जाते. ओके, टाळ्या. हार्दिक सांग, हार्दिक घे. हार्दिक, मला हा उपक्रम पाहून खूप चांगला वाटला. ड्राय आईसचे माहिती मिळाली, फुगा कसे फुगवतात ते. ओके. हा, हार्दिक सांग, घे तू. सुरू कर. मला आता फुगे कसे फुगवतात कसे माहिती. झालं? ओके, एकदा पहिली दुसरी तिसरी मध्ये निकेश घे. ड्राय आईस हे धुंगा कसे निघते हे आम्हाला माहित झाले. धुंगा मोमबत्ती जेव्हा नेतात तेव्हा ते मोमबत्ती विजिते एवढे पर्यंत.